सोनपेठ रब्बी हंगामातील जायकवाडी प्रकल्पातून व माजलगाव कालव्यातून पिकांना पाणी मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे करण्यात आली होती। त्यानंतर 1 डिसेंबर रोजी पहिले पाणी धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आले होते। सोनपेठ तालुक्यातील साऱ्यातील झाडे तोडून गाळ काढणे, दुरुस्ती करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोडण्यात आलेले पाणी शहरालगत असलेल्या शेळगाव रोडवरील कालव्यामध्ये दाबाने आल्यामुळे चारीचा काही भाग फुटला होता। त्यामुळे शेतीसाठी सोडण्यात आलेले लाखो लिटर पाणी आजूबाजूच्या शेतीत घुसल्याने मोठ्या प्रमाणात पिकांसह शेतीचे नुकसान झाले आहे। शेतीतून ते पाणी थेट शेळगाव रोडवर जुन्या पांदण रस्त्यावर थेट वाण नदीत जाणे अपेक्षित होते, परंतु अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे सार्वजनिक बांधकाम व नगर परिषदेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत व बांधकाम परवाना नसताना बेकायदेशीर होत असलेल्या व झालेल्या बांधकामांमुळे शहरातील शारदानगर, महालिंगेश्वर कॉलनी, गणेशनगर भागात पाणी शिरले। त्यामुळे त्या भागातील नागरिकांना व पादचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून त्या भागात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 2 दिवसांपासून सोडण्यात आलेले लाखो लिटर पाण्याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी कसलाही उपयोग झाला नसून त्या पाण्याचा मोठा अपव्यय झाला असताना त्या पाण्याची गळती थांबवणे गरजेचे होते, परंतु सिंचन विभागाने या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे संबंधित माजलगाव कालवा व सातबाऱ्याच्या अधिकारी व अतिक्रमणधारकांवर कारवाई करावी अशी चर्चा शहरातील नागरिक करत आहेत। प्रतिनिधी रवींद्र देशमुख, नेक्स्ट जनरेशन न्यूज, परभणी।